मित्रांनो, फार पूर्वी राजा विक्रमादित्यच्या राज्यात एक ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहत होता. त्याची पत्नी अत्यंत एकनिष्ठ होती. तो ब्राह्मण नावापुरता राजा विक्रमाचा सेवक होता. पण राजा विक्रमादित्यला तो ब्राह्मण खूप आवडत असे. तो काहीच काम करून घेत नसे. तो फक्त दर महिन्याला घरून ब्राह्मणाला आपला पगार पाठवत असे. तो ब्राह्मण बऱ्याच काळापासून राज्याच्या पगारावर जगत होता आणि महाराज विक्रम यांनी माझ्याकडून काही काम करून घेतले असते तर बरे झाले असते असा विचार करून तो नेहमी दुःखी असे. तो मला दर महिन्याला घरून माझा पगार पाठवतो. एके दिवशी जेव्हा राजा विक्रमचा मंत्री त्याचा पगार घेऊन ब्राह्मणाच्या घरी गेला तेव्हा ब्राह्मणाने राजा विक्रमने पाठवलेला पगार स्वीकारला, पण तो खिन्न होऊन खाली बसला. जेव्हा ब्राह्मणाच्या पत्नीने त्याला उदास बसलेले पाहिले तेव्हा तिने विचारले, काय झाले महाराज, तुम्ही थोडे चिंतेत दिसत आहात. ब्राह्मणाने उत्तर दिले, राजाने मला या महिन्याचा पगार पुन्हा पाठवला आहे. अशा प्रकारे त्यांनी राज्याच्या पैशाचा बराच काळ आनंद लुटला, पण राजाने माझ्याकडून मोबदल्यात कोणतेही काम मागितले नाही. त्यामुळे मी राजा विक्रमचा अधिकाधिक ऋणी होत चाललो आहे. ब्राह्मणाची पत्नी उत्तर देते, महाशय, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. रिकामे बसून फुकट खाणे आपल्यासाठी चांगले नाही. तुम्ही यावर राजाशी चर्चा का करत नाही? तुम्ही त्याच्याशी यावर चर्चा केलीच पाहिजे. हे ऐकून ब्राह्मण म्हणाला, भाग्यवान, तुम्ही खरे बोललात. मी उद्या राजाला भेटायला जाईन. आपल्या पत्नीशी चर्चा केल्यानंतर तो ब्राह्मण दुसऱ्याच दिवशी राजा विक्रमादित्यला भेटायला निघतो आणि थोड्याच वेळात राजदरबारात पोहोचतो. त्या ब्राह्मणाला आपल्या दरबारात आलेले पाहून महाराज विक्रम त्याला विचारतात, सांगा ब्राह्मणदेव, तुमची अडचण काय आहे? तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो, महाराज, मी बऱ्याच काळापासून तुमच्या संपत्तीचा उपभोग घेत आहे, पण तुम्ही अद्याप मला कोणतेही काम सांगितले नाही. असेच बसून राहणे, काहीही काम न करता फुकट खाणे हे समाजासाठी चांगले नाही आणि माझ्या आत्मसन्मानासाठीही चांगले नाही. मी तुमचा अधिकाधिक ऋणी होत चाललो आहे. म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्याकडून असे काहीतरी करून घ्यावे जेणेकरून मी या ऋणातून मुक्त होऊ शकेन. ब्राह्मणाचे शब्द ऐकून राजा विक्रम म्हणतो, हे ब्राह्मणा, ही माझी प्रतिज्ञा आहे की मी कोणत्याही ब्राह्मणाकडून कोणतेही काम करून घेत नाही. पण जर हा तुमच्या इच्छेचा आणि आत्मसन्मानाचा प्रश्न असेल तर ठीक आहे. तुम्ही माझ्या आज्ञेनुसार गंगेत स्नान करून तिथून गंगेच्या पाण्याचा एक कलश माझ्यासाठी आणला पाहिजे. हे तुमचे कर्तव्य आहे. हे ऐकून ब्राह्मणाला खूप आनंद झाला आणि तो घरी परतला. त्याने सगळा प्रकार आपल्या पत्नीला सांगितला. ब्राह्मणाची पत्नी म्हणाली, तुम्ही गंगेत स्नान करायला गेला तर मी तुम्हाला पाहिल्यानंतर काहीही खाणार किंवा पिणार नाही. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, काळजी करू नकोस भाग्यवान, मी जाण्यापूर्वी माझी एक मूर्ती बनवून घरात स्थापित करीन. तू ती मूर्ती पाहू शकतेस आणि तुझ्या सर्व नियमांचे पालन करू शकतेस. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाने स्वतःची मूर्ती बनवून ती आपल्या घरात स्थापित केली. त्याने प्रवासासाठी लागणारे सामान घेतले आणि तो राजा विक्रमाकडे जाऊन म्हणाला, महाराज, मला तुमची परवानगी द्या. मी आता गंगेत स्नान करण्यासाठी जात आहे, पण जाण्यापूर्वी माझी तुमच्याकडे एक विनंती आहे. माझ्या अनुपस्थितीत तुम्ही माझ्या पत्नीच्या प्रकृतीची चौकशी करत राहा. मी माझ्या पत्नीला तुमच्या स्वाधीन करत आहे. ब्राह्मणाचे शब्द ऐकून राजा विक्रमादित्य म्हणाला, हे ब्राह्मण, कशाचीही चिंता करू नका आणि निश्चिंतपणे जा. हे आश्वासन. राजाने ब्राह्मणाला त्याच्या प्रवासासाठी काही पैसे दिले आणि त्याला पाठवून दिले. दररोज ती ब्राह्मण स्त्री प्रथम त्याच्या मूर्तीला नैवेद्य दाखवत असे आणि मग स्वतः जेवत असे. एके दिवशी ब्राह्मणाच्या परिसरात अचानक आग लागली. आग इतक्या वेगाने पसरली की क्षणात ती ब्राह्मण आणि त्याच्या पत्नीच्या घरापर्यंत पोहोचली. आपल्या घरात आग लागलेली पाहून त्या ब्राह्मण स्त्रीने आपल्या पतीच्या मूर्तीला विनवणी केली, महाराज, आपल्या घरात आग लागली आहे, कृपया बाहेर या. पण ती मूर्ती म्हणजे केवळ निर्जीव माती होती. ती बाहेर कशी असणार? काही क्षणातच संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी पडले. पण ती ब्राह्मण स्त्री अविचल राहिली. ती ब्राह्मणाच्या मूर्तीसमोरच तेच शब्द पुन्हा पुन्हा म्हणत राहिली, स्वामी, घराला आग लागली आहे, बाहेर या, बाहेर या. महाराज, संपूर्ण घर जळून खाक झाले. परिणामी ब्राह्मणाच्या मूर्तीला बिलगून असलेली ती ब्राह्मण स्त्री आगीत जळून मरण पावली. जेव्हा राजा विक्रमादित्याला हे कळले तेव्हा तो डोके धरून खाली बसला. त्याने विचार केला, हे एक भयंकर संकट आहे. जर तू ब्राह्मण येऊन मला विचारले तर मी काय उत्तर देऊ? तो ब्राह्मण माझ्या आज्ञेनुसार आपल्या पत्नीला माझ्या हवाली करून गंगेत स्नान करायला गेला होता. या सगळ्याचा विचार करत राजा विक्रम आपले दिवस जड अंतकरणाने आणि चिंतेत घालवत होता. दरम्यान एके दिवशी तो ब्राह्मणही परत आला. जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्याच्या आजूबाजूच्या लोकांकडून त्याच्या घराला आग लागल्याचे आणि त्याची पत्नी जळून मरण पावल्याचे ऐकून तो संतापला. तो ओरडून म्हणाला, प्रभू, हे कसे घडले? मला राजाला सांगितले होते की त्यांना त्यांच्या ब्राह्मणीची काळजी घ्यायला सांगितले होते. त्यांनी तिची काळजी का घेतली नाही? ते त्यांचे कर्तव्य होते का? त्यांना याचे उत्तर द्यावे लागेल. तो महाराज विक्रमकडे धावत जातो आणि रागाने विचारतो, हे राजा, माझी पत्नी कुठे आहे? माझी ब्राह्मण स्त्री कुठे आहे? जड अंतकरणाने राजा विक्रमाने ब्राह्मणाला सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाला, हे ब्राह्मणा, मला क्षमा करा. जे घडले त्यामुळे मला दुःख झाले आहे, पण कृपया रागावू नका.
मी एका सुयोग्य स्त्रीशी तुझे पुनर्विवाह लावून देईल. हे ऐकून ब्राह्मण अधिकच संतप्त झाला आणि म्हणाला, हे राजा, मला तुमच्या चर्चेत काही रस नाही. जे काही घडले आहे त्यासाठी तुम्ही एकटेच जबाबदार आहात, म्हणून तुम्ही जे काही कराल ते माझ्यासाठीच करा. माझ्या पुतळ्यासोबत स्वतःला जाळून प्राणत्याग करणाऱ्या त्या स्त्रीला माझ्याकडे आणा, नाहीतर मी इथेच तुमच्या दरबारात माझे डोके आपटून मरेन. आणि लक्षात ठेवा महाराज, तुम्ही एका नव्हे तर 2 निरपराध लोकांच्या हत्येचे दोषी असाल. तुम्हाला एका ब्राह्मणाकडून शाप मिळेल. तेव्हा राजा विक्रम म्हणाला, शांत हो ब्राह्मणा, माझं ऐक आणि मी सांगतो तसे कर. तुझ्या पत्नीचे अवशेष गोळा करून जतन कर आणि मला थोडा वेळ द्या. मी तुमच्या पत्नीला पुन्हा जिवंत करण्याचा मार्ग शोधीन. हे ऐकून ब्राह्मण काहीसा शांत झाला आणि राजाने आपल्या इच्छेनुसार केले. दुसऱ्या दिवशी राजा विक्रमाने आपली राजेशाही कर्तव्य मंत्र्यांकडे सोपवली आणि साध्या वस्त्रात अमृताकडे गेला. त्या ब्राह्मण स्त्रीला पुन्हा जिवंत करण्याचा उपाय शोधण्यासाठी तो निघाला. अनेक दिवसांच्या प्रवासानंतर तो एका गावात पोहोचला. दमून तो एका झोपडीजवळ थांबला. झोपडीबाहेर एक खाट पडलेली पाहून थकलेला राजा विक्रम त्यावर बसला. त्या घरात एक वृद्ध स्त्री आणि तिची सून राहत होत्या. त्या वृद्ध स्त्रीचा मुलगा बऱ्याच वर्षांपासून दूर होता. या दुःखाने तिची सून आणि ती वृद्ध स्त्री नेहमीच दुःखी असत. काही काळानंतर जेव्हा ती वृद्ध स्त्री सून बाहेर आली आणि तिने राजा विक्रमला तिथे बसलेले पाहिले, ती मनातल्या मनात म्हणाली, कदाचित हे माझे पती असावेत. त्यांचे रूप आणि वय बऱ्याच काळापासून दूर असलेल्या माझ्या पतींशी जुळते. हा विचार मनात ठेवून ती आत गेली आणि आपल्या सासूशी बोलली. ती म्हणाली, आई, मला वाटते की तुमचा मुलगा परत आला आहे आणि दाराबाहेर बसला आहे. सुनेचे शब्द ऐकून ती वृद्ध स्त्री आनंदित झाली आणि दाराकडे धावत गेली. जेव्हा तिने राजा विक्रमला पलंगावर बसलेले पाहिले तेव्हा तिलाही आश्चर्याचा धक्का बसला. तो अगदी तिच्या मुलासारखा दिसत होता. ती म्हणाली, मुला, तू बाहेर का बसला आहेस? आत ये. इतके दिवस कुठे होतास? बघ, मी तुझ्यासाठी तळमळत किती दुःखी होते, पण तू माझी साधी विचारपूसही केली नाहीस. त्या म्हातारीचे शब्द ऐकून राजा विक्रम दचकला आणि विचार करू लागला, अरे देवा, माझ्यावर कोणते नवीन संकट कोसळले आहे. गोंधळून तो त्या म्हातारीला म्हणाला, आई, मी तुमचा मुलगा नाही. तुमचा नक्कीच गैरसमज झाला असावा. तुमचा मुलगा कसा होता? मला तुमच्या मुलाबद्दल सांगा, म्हणजे मी तुम्हाला सांगेन. मी त्याला तुमच्या मुलाशी पुन्हा एकत्र आणण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. हे ऐकून ती वृद्ध स्त्री खूप दुःखी झाली आणि रडत रडत राजाला आपली कहाणी सांगू लागली. माझ्या मुलाचे नाव बलदेव आहे. त्याचे लग्न तो 12 वर्षाचा असताना झाले होते. लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच निघून गेला होता. जवळजवळ 20 वर्ष झाली, पण अजूनही त्याचा काहीच पत्ता नव्हता. तो परत आला नव्हता. त्याच्या बिचाऱ्या पत्नीला काळजीने अक्षरशः काटाच फुटला होता. तेव्हा राजा विक्रम त्या वृद्ध स्त्रीला विचारतो, आई, तुझ्याकडे काय आहे त्याच्याबद्दल? किंवा तो कुठे आहे, कुठे जात असेल, किंवा त्याला कोणी कधी पाहिले आहे का? याबद्दल काही माहिती आहे का? तेव्हा ती म्हातारी म्हणते, होय बाळा, मी काही गावकऱ्यांकडून ऐकले आहे की दक्षिणेला वीरसेन नावाचा एक दयाळू राजा राज्य करतो. माझा मुलगा बलदेव त्याच राजाच्या राजवाड्यात काम करतो, जो दररोज गरिबांना 1.5 मन सोने दान करतो. मग राजा विक्रमने त्या वृद्ध स्त्रीचे सांत्वन करत म्हटले, आई, आता कशाची काळजी करू नका. देवाची इच्छा असेल तर तुमचा मुलगा लवकरच तुमच्याकडे परत येईल. असे म्हणून राजा विक्रम दक्षिणेकडे निघाला. काही दिवसांच्या प्रवासानंतर तो राजा वीरसेनच्या राज्यात पोहोचला. विक्रमाने चौकशी करून राजा वीरसेनच्या राजवाड्याच्या दाराशी येऊन पहारे करायला म्हटले, भाऊ, कृपया बलदेवला माझ्याकडे आणा. कृपया प्रवाशाचा निरोप पाठवण्याची तसदी घ्या. त्याला सांगा की त्याच्या गावातून विक्रम नावाचा एक माणूस आला आहे आणि त्याला भेटायचे आहे. पहारेकरी आत गेला आणि त्याने विक्रमचा निरोप बलदेवला दिला. त्यानंतर तो दरवाजापाशी आला आणि त्याने विक्रमचे स्वागत केले. तो आपल्याच गावचा रहिवासी आहे असे समजून त्याने त्याला आपल्या घरी नेले. विक्रमादित्य त्याला म्हणाला, भाऊ, तुम्ही हे करायला नको होतं. इथे आल्यापासून तुम्ही तुमचं घर सुद्धा पाहिलं नाही. तुमची आई आणि पत्नी दिवसभर रडत बसतात. तुम्ही शक्य तितक्या लवकर जाऊन त्यांना भेटणेच उत्तम राहील. तेव्हा बलदेव म्हणतो, भाऊ, मी काय करू? मी हतबल आहे. महाराज मला रजाही देत नाहीत आणि माझा राजीनामाही स्वीकारत नाहीत. मी कसा जाऊ? तेव्हा महाराज विक्रम म्हणतात, त्याबद्दल काळजी करू नका. मी तुमच्या जागी इथे काम करीन. राजा विक्रमशी चर्चा केल्यानंतर बलदेव दुसऱ्याच दिवशी रजा मागण्यासाठी राजा वीरसेनकडे गेला आणि म्हणाला, महाराज, माझा भाऊ विक्रम गावातून आला आहे आणि त्याला माझ्या जागी इथे काम करायचं आहे. कृपया मला काही दिवसांची सुट्टी द्या, कारण घरी माझी आई आणि पत्नी माझ्याबद्दल खूप काळजीत आहेत. राजा वीरसिंग म्हणाले, ठीक आहे, तुझ्या भावाला कामावर सोडून 1 महिन्यासाठी घरी जा. हे ऐकून बलदेव राजा विक्रमला कामावर ठेवले आणि स्वतः राजाचा निरोप घेऊन तो आपल्या घरी निघून गेला. स्वतः राजा असूनही उदार मनाच्या राजा विक्रमादित्याने इतरांचे दुःख कमी करण्यासाठी राजा वीरसेनसाठी काम करण्यास सुरुवात केली. राजा वीरसेनचा असा नियम होता की तो दररोज दान देईल. मध्यरात्री तो शहराबाहेरील जंगलातील एका गुहेत जात असे, जिथे एक नरभक्षक राक्षस राहत असे. वीरसेन तिथे या राक्षसाची पूजा करत असे. त्यानंतर तो राक्षस प्रकट होत असे. तो राक्षस वीरसेनला पकडून उकळत्या तेलाच्या कढईत फेकून देत असे. जेव्हा राजा भाजला जायचा तेव्हा तो त्याला बाहेर काढून खायचा.
त्यानंतर तो राक्षस त्याची हाडे गोळा करून त्यावर अमृत चिंपडायचा, ज्यामुळे राजा वीरसेन पुन्हा जिवंत व्हायचा. नंतर तो राक्षस आपल्या सोन्याच्या भांड्यातून पावमन सोने बाहेर काढायचा. तो ते बाहेर काढून राजाला देत असे, जो ते घेऊन गुपचूप राजवाड्यात परत येत असे आणि सकाळी तेच सोने लोकांना दान करत असे. एके दिवशी राजा विक्रमला आश्चर्य वाटले की राजा वीरसेनला एवढे सोने कुठून मिळाले. तो दररोज मध्यरात्री कुठून येतो आणि कुठे जातो हे मला शोधून काढायलाच हवे. दुसऱ्या रात्री जेव्हा राजा वीरसेन त्या राक्षसाच्या गुहेकडे निघाला तेव्हा राजा विक्रम गुपचूप त्याच्या मागे गेला. थोड्याच वेळात तो गुहेत पोहोचला. नेहमीप्रमाणे त्या राक्षसाने वीरसेनला पुन्हा एकदा उकळत्या तेलाच्या कढईत फेकले. बाजूला लपून बसलेला राजा विक्रम वीरसेनाला कढईत भाजताना पाहत होता. त्याचे हृदय द्रवले. ते संपूर्ण दृश्य पाहून तो भारावून गेला. जड अंतकरणाने तो आपल्या आसनावर परत आला आणि विचार करू लागला, हे सोने आणण्यासाठी राजा वीरसेनने खूप कष्ट सोसले आहेत. त्याचे दुःख कमी करण्यासाठी जे काही करावे लागेल ते मी केलेच पाहिजे. थोडा विचार करून राजा विक्रम बाजारात गेला आणि त्याने सर्व प्रकारची फळे, सुगंधी पदार्थ आणि इतर वस्तू विकत आणल्या. सर्व प्रकारच्या सुकामेवा, सुगंधी पदार्थ आणि मसाले घेऊन आले. मध्यरात्र जवळ येत असताना राजा विक्रमाने सुरीने आपले शरीर कापले आणि त्या जखमांमध्ये सर्व प्रकारचे मसाले आणि सुकामेवा भरला. अतोनात वेदना सहन करत राजा विक्रम गुपचूप राजा वीरसेनच्या खोलीत गेला आणि त्याने एक अगरबत्ती लावली, जी सतत जळत राहिल्याने राजा वीरसेन बेशुद्ध झाला आणि पुन्हा शुद्धीवर आला नाही. त्यानंतर राजा विक्रम स्वतःच त्या राक्षसाच्या गुहेकडे निघाला. लवकरच तो गुहेत पोहोचला आणि त्या राक्षसाची पूजा करू लागला. विक्रमाने राक्षसाची पूजा करायला सुरुवात करताच भुकेल्या राक्षसाने त्याला पकडले आणि लगेच उकळत्या तेलाच्या कढईत फेकून दिले. तो भाजल्यावर राक्षसाने त्याला बाहेर काढले आणि खाऊन टाकले. तो बोलू लागला, त्याने यापूर्वी इतके स्वादिष्ट मांस कधीच खाल्ले नव्हते. तो रोज वीरसेनेला भाजून खायचा आणि त्यानंतर त्याला पुन्हा जिवंत करायचा. पण आज जेव्हा त्याने निरोगी आणि सशक्त विक्रमादित्यला पाहिले तेव्हा त्याला ताजे आणि विविध प्रकारचे मांस दिसले. मसाले आणि सुकामेवा घातलेले मांस खाताना त्या राक्षसाच्या अंगावरचा प्रत्येक रोमांचित्रे फुलून आला. त्या स्वादिष्ट मांसाने तो अतिशय आनंदित झाला. पूर्णपणे तृप्त झाल्यावर त्याने नेहमीप्रमाणे राजा विक्रमची हाडे गोळा केली आणि घागरीतील अमृत त्यावर शिंपडले. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा विक्रम पुन्हा जिवंत झाला. राक्षस म्हणाला, वा माणसा, मी इतकं स्वादिष्ट मांस कधीच खाल्लं नाही. आज मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे. तुला जे हवं आहे ते माग. तेव्हा राजा विक्रमाने उत्तर दिले, हे राक्षस राजा, मी तुझ्याकडे 3 वर मागतो. राक्षस म्हणतो, ठीक आहे, मी तुला 3 वरदान देण्याचे वचन देतो. तुला काय हवे ते सांग. तेव्हा राजा विक्रम म्हणतो, हे राक्षस राजा, मला पहिले वरदान म्हणून हा अमृताचा कलश आणि दुसरे वरदान म्हणून हा सोन्याचा कलश हवा आहे. 2 वर मागितल्यानंतर राजा विक्रम विचार करू लागला, जर मी त्याचा अमृताचा कलश घेतला आणि हा राक्षस रोजच्याप्रमाणे राजा वीरसेनला भाजून खाईल तर तो त्याला पुन्हा जिवंत कसा करेल. मला असा 3रा वर मागायला हवा, ज्यामुळे तो राक्षस त्याला खाऊ शकणार नाही. इथेच थांबा आणि राजा वीरसेनेच्या मृत्यूची भीती बाळगू नका. थोडा विचार करून राजा विक्रम म्हणतो, हे राक्षस राजा, माझा 3रा वर हा आहे की तू हे स्थान कायमचे सोडून जावेस आणि कधीही परत येऊ नकोस. तेव्हा तो राक्षस म्हणतो, ठीक आहे मित्रा, मी तुझ्या 3ही इच्छा पूर्ण करीन आणि आता मी निघतो. अशी आश्वासने देऊन तो राक्षस निघून गेला. राजा विक्रम सोन्याचा कलश आणि अमृताचा कुंभ घेऊन परत आला. थोड्या वेळाने जेव्हा वीरसेनने डोळे उघडले तेव्हा तो घाबरला आणि गुहेच्या दिशेने धावला. जेव्हा तो गुहेत पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की तिथे कोणीही नव्हते आणि कढई रिकामी होती. हे दृश्य पाहून तो घाबरला आणि त्याला आश्चर्य वाटले, हे देवा, काय झाले. तो राक्षस राजा कुठे गेला आहे. आता सकाळी दान करायला सोनं कुठून आणणार. लोक म्हणतील की राजा कंगाल झाला आहे, त्याचा खजिना रिकामा आहे. अरे देवा, माझ्याकडे एवढी मोठी चूक कशी झाली. असा विचार करत तो आपल्या खोलीत परत आला आणि पलंगावर बसला. रात्रभर तो काळजी करत राहिला. त्याला झोप लागली नाही. सकाळ होईपर्यंत तो तळमळत राहिला. पहाट होताच राजवाड्याबाहेरून लोकांनी हाका मारल्या. आपल्या सिंहासनावर बसलेले राजा वीरसेन भिक्षूंच्या हाका ऐकून अत्यंत दुःखी झाले. त्या दिवशी दान करण्यासाठी त्यांच्याकडे पावमन सोने नव्हते. राजवाड्याबाहेर भिकारी ओरडत होते आणि लज्जा व दुःखाने व्याकुळ झालेल्या राजाने त्यांचे आवाज ऐकले. राजाला दुःखात बुडालेले पाहून राजा विक्रमाने विचारले, महाराज, आपण इतके अस्वस्थ का आहात आणि सोन्याचे दान का करत नाही. राजा वीरसेनने विक्रमाला संपूर्ण घटना सांगितली आणि म्हणाला, जर आज या गरीबाला आपल्या देणगीपासून वंचित ठेवले तर तो त्यांच्यावर मोठा अन्याय होईल. सर्व काही ऐकल्यानंतर राजा विक्रमने राजा वीरसेनला एक सोन्याचा कलश दिला आणि म्हणाला, महाराज, हा घ्या आणि यातून सोने काढा आणि सर्वांना वाटून दे. यासाठी तुला कुठेही जाण्याची गरज नाही. हे तुझ्याजवळच ठेव. सोन्याची भांडी पाहून राजा वीरसेन आश्चर्यचकित झाला. त्याने विचारले की हे कसे आले. विक्रमादित्यने राजाला सगळी हकीकत सांगितली. हे ऐकून राजा वीरसेन विक्रमादित्यच्या चरणी पडला आणि म्हणाला, तुम्ही धन्य आहात, पण तुम्ही सामान्य माणूस नाही. सांगा तुम्ही कोण आहात. तेव्हा राजा विक्रम म्हणाला, मी उज्जैनचा राजा विक्रमादित्य आहे. मी अमृत कलशाच्या शोधात जात असताना मला बलदेवची आई भेटली. आपल्या मुलापासून दुरावल्यामुळे तिची अवस्था खूपच वाईट होती. मी तिला भेटलो आणि बलदेवला त्याच्या आईच्या दुष्दशेबद्दल सांगण्यासाठी येथे आलो.
तुम्ही जसे होतात तसेच मला आढळले. तुम्ही महान आहात. राजा वीरसेनला सुवर्ण कलश दिल्यानंतर राजा विक्रमादित्यने त्याचा निरोप घेतला आणि तो आपल्या राज्याकडे निघाला. महिना संपणार होता आणि वचन दिल्याप्रमाणे राजा विक्रमादित्य नेमलेल्या वेळी उज्जैन शहरात परत आला. दरबारात पोहोचल्यावर त्याने ब्राह्मणाला बोलावले आणि आपल्या पत्नीची राख आणली. राजाने राखेवर अमृत शिंपडताच ती ब्राह्मण स्त्री उठून उभी राहिली. ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला. तो आनंदाने रडला. डोळ्यात अश्रू आणून तो राजा विक्रमादित्यच्या चरणी पडला. त्याचे आभार मानले आणि आपल्या वाईट वागणुकीबद्दल माफी मागितली. या कथेचे सार हे आहे की जेव्हा आपण मनापासून एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो तेव्हा ती गोष्ट कितीही कठीण असली तरी आपण ती साध्य करू शकतो. मी माझ्या वागणुकीबद्दल माफी मागितली. मित्रांनो, या कथेचे सार हे आहे की जेव्हा आपण आंतरिक कल्याणाचा विचार करून एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो तेव्हा ती गोष्ट कितीही कठीण असली तरी देव आपल्यासाठी नेहमीच नवीन मार्ग खुले करतो. मित्रांनो, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.